निवडणुकीच्या पराभवानंतर आरोप प्रत्यारोप करणं आता फॅशनच झालेली आहे, अशा शब्दात माजी खासदार विनायक राऊत यांनी राजन साळवी यांच्या आरोपांवर आता उत्तर दिलंय। या आरोपाची फार दखल घेण्याची गरज नाही, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे। आगामी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मशाल पेटवायची आहे, असंही विनायक राऊतांनी म्हटलंय। निवडणुकीच्या अपयशानंतर आरोप प्रत्यारोप करण्याची एक आता फॅशन झालेली आहे, त्यामुळे फार त्याची दखल घेण्याची गरज नाही। आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे। येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मशाल पेटवायची आहे। तर पराभवानंतर आरोप प्रत्यारोप करणं ही तर फॅशन झाल्याचं माजी खासदार विनायक राऊत म्हणतायत। राजन साळवी यांनी विनायक राऊतांवर आरोप केलेले होते। तर काल उद्धव ठाकरेंची राजन साळवींनी भेट घेतलेली होती। कोकणातल्या निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी झाल्याचं समोर आलेलं होतं। राजन साळवींनी आपल्या पराभवाचं खापर हे विनायक राऊतांवर फोडल्याची माहिती समोर आलेली होती। विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का, असा साळवींना उद्धव ठाकरेंनी उलट प्रश्न देखील केल्याची माहिती समोर आली। विनायक राऊतांना 21,000ची लीड दिली, मी जबाबदार कसा, असा सवाल साळवींनी उद्धव ठाकरेंना विचारल्याचं समजतंय। विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू, असा सवाल साळवींना उद्धव ठाकरेंनी विचारल्याचं समजतंय। तो आपला निर्णय आहे, असं उत्तर राजन साळवींनी उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती मिळतेय। विनायक राऊत आणि जिल्हा प्रमुखांचे उदय सामंत आणि किरण सामंतांशी चांगले संबंध आहेत, असं सुद्धा साळवींनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं समजतंय। तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, असं यावर उद्धव ठाकरेंनी राजन साळवी यांना सांगितल्याची माहिती मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।